मंडळी नमस्कार. राजकारणाचा उकिरडा होताना आपण जेव्हा अलीकडच्या काळात या महाराष्ट्राला पाहतो तेव्हा या सडलेल्या कुजलेल्या राजकीय संस्कृतीचा काय नाश होतो आहे ते आपण बघतोय उघड्या डोळ्यांनी. मग शरद पवारांसारख्या काही नेत्यांची नावं मात्र यात येत नाही, घेता येत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच त्यांची उंची कायम प्रत्येकाच्या मनात असते, हे आपण पाहिलेलं आहे अनेकदा. आज त्यांच्या उंचीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि काही उतावीड नवरा आणि गुडघ्याला बाशिंग बांधून फिरणाऱ्या उथळ वाचाळवीरांना पुन्हा पवारांचा खरा परिचय करून देण्याची वेळ आलेली आहे मंडळी. त्यामुळे लक्षात घ्या. आणि म्हणूनच हे आज आपण विश्लेषण करतो आहोत या व्हिडिओमध्ये. कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. अतिशय इंटरेस्टिंग हा व्हिडिओ असणार आहे आजचा. मंडळी, राजकारणात एक गोष्ट खूप सहज बदलते, लक्षात घ्या. ती म्हणजे नाती, रिलेशन्स. सत्ता आली की लोक जवळ येतात, सत्ता गेली की तेच लोक खूप दूर निघून जातात. हे ज्या क्षेत्रात वारंवार घडतं, ज्या फील्डमध्ये वारंवार घडतं, त्याचंच नाव राजकारण असं आहे, हे लक्षात घ्या. भावाला भाऊ नाही आणि बहिणीला बहीण न समजून निवडणूक लढणं हे जिथे घडतं, ज्या मैदानात हा सामना रंगतो, त्यालाच राजकारण म्हणतात, लक्षात घ्या. परंतु या अशा आकाश पाताळाचा तीव्र गतीच्या प्रवासात, आकाश पाताळाचा हा तीव्र गतीचा प्रवास आहे, लक्षात घ्या. या प्रवासात काही लोक, काही नेते, काही लीडर्स खरोखरच सामान्य जनतेच्या, सुसंस्कृत नेत्यांच्या मनात कायम घर करून असतात. ते नाव म्हणजे शरद पवार. कालपर्यंत ज्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून राजकारण केलं, तेच लोक एका दिवसात दुसऱ्या बाजूला जाऊन बसतात. हे तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही राजकारणात अनेकदा पाहिलेलं आहे. याला राजकारणात, लक्षात घ्या, बेईमानी म्हणत नाहीत. या गोष्टीला, या दगाबाजीला बेईमानी नाही, तर राजकीय दिनचर्या म्हटल्या जातं, अगदी सहज सोप्या भाषेत, लक्षात घ्या. पण खरी परीक्षा त्या नेत्याची असते किंवा जो माणूस दूर गेल्यानंतरही त्याच्याविषयी मनात कटुता ठेवत नाही, आकस बाळगत नाही, वैर ठेवत नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्रात वारंवार एक नाव याबद्दल आदराने घेतलं जातं, मानाने घेतलं जातं, सन्मानाने घेतलं जातं. ते म्हणजे शरद पवार यांचं. तुम्हाला ठाऊक असेल, अलीकडे झालेल्या एका कार्यक्रमात, मला वाटतं पुण्याला कार्यक्रम झाला तो, त्या कार्यक्रमामध्ये एक वेगळंच चित्र महाराष्ट्रापुढे आलं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांना म्हटलं, आता पवारांचा हा काय गेम आहे? कारण काय झालं, शरद पवार यांना काळाच्या ओघात साथ सोडून गेलेले अनेक नेते, त्यामध्ये प्रामुख्याने उदय सामंत होते, आणखी काही होते, ते सगळे नेते एकाच मंचावर पुन्हा पवारांच्या शेजारी बसलेले दिसले आणि अतिशय चांगल्या मुद्रेत, लक्षात घ्या. राजकीय मतभेद होते, वाटाही वेगळ्या झाल्या सगळ्यांच्या, पण त्या मंचावर द्वेष नव्हता, तिरस्कार दिसला नाही कुठेही. उलट एक प्रकारचा आदर होता, एक जिव्हाळा त्यांच्या भाषणांमधून सगळ्यांचा दिसला. आणि त्या कार्यक्रमात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते कुणी? उदय सामंत यांनी, यांच्या भाषणाने. उदय सामंत यांनी भाषणात पवार साहेबांबद्दल अनेक किस्से सांगितले पवार साहेबांचे. ते जेव्हा पवार साहेबांसोबत होते तेव्हापासून. त्यातून पवारांचा खरा परिचय स्पष्ट झाला मंडळी. ते किस्से फक्त राजकीय नव्हते, हे लक्षात घ्या, तर एका मोठ्या नेत्याचं मन किती विशाल असतं, किती मोठं मन असतं, याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं त्या दिवशीचा तो कार्यक्रम. ते सांगत होते की पवारसाहेब एखाद्या कार्यकर्त्याला किंवा सहकार्याला वर्षानुवर्षांनी जरी भेटले तरी त्यांचं नाव, त्यांचं गाव, त्यांच्या अडचणी, त्यांच्या अपेक्षा लक्षात ठेवायचे. त्यांना माहीत असायचं. गावोगावी फिरून शहरोशहरी कार्यक्रम करून सुद्धा एकूण एक माणूस लक्षात असायचा. मोठ्या पदावर गेल्यानंतरही माणूस विसरत नाही. ही गोष्ट आजच्या राजकारणात फार दुर्मिळ झाली आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. आजचे अनेक नेते फक्त कॅमेऱ्यासाठी लोकांमध्ये जातात, प्रसिद्धीसाठी. सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं असेल, फक्त ट्रेंड होण्यासाठी नकली भावना ते दाखवतात. रील बनवून स्वतःच व्हायरल करतात, स्वतःच. आजकाल सगळ्यांकडे सोशल मीडिया हँडल करणारे मुलं त्यांनी पगारी ठेवलेले आहेत, कारण त्यांच्याकडे उपजत असं काहीच नसतं. ते फक्त मजा मारण्याच्या आणि डाके टाकून जनतेला फक्त लुटण्याच्या हेतूने राजकीय क्षेत्रात आलेले असतात अलीकडचे काही जण, लक्षात घ्या. तुम्हाला ठाऊक आहे कोण कोण आहेत ते. पण पवारांसारखे नेते लोकांच्या मनात का राहतात? कारण त्यांच्यात कृत्रिमपणा नाही, अजिबात आर्टिफिशियल काहीच नाही. या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांचं भाषण मात्र ऐकताना एक गोष्ट स्पष्ट जाणवत होती मंडळी, की राजकीय भूमिका बदलल्या असल्या, पक्ष बदलले असले तरी पवारांविषयी मनातला आदर कुठेही कमी झालेला दिसला नाही. कारण काही माणसं पदामुळे मोठी होत नाही, ते लक्षात घ्या, तर त्यांच्या वागण्यामुळे, त्यांच्या कर्तृत्वामुळे ती मोठी होतात. आजच्या काळात तुम्ही पाहिलं असेल, एखादा नेता पक्ष सोडून गेला की लगेच मग त्याच्यावर वैयक्तिक टीका सुरू होऊन जाते. मग ईडी, सीबीआय वगैरे वगैरे आरोप, व्यक्तिगत रूपाने काही बदनामी, की त्याचं राजकीय करिअर कसं संपेल, या मागावरती असतात.
मग सोशल मीडियावर ट्रोल आर्मी मात्र लगेच कामाला लागते आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं, सत्यानाशच होतं, दुसरं काहीच नाही. पण पवारांचं राजकारण फार वेगळं आहे, फार वेगळं राहिलं आहे. त्यांनी आयुष्यभर विरोधकांवर राजकीय टीका केली ना अनेकदा, पण वैयक्तिक सुडाचं राजकारण फार क्वचित, फार क्वचित. म्हणजे अत्यावश्यक असेल, राजकीय अतिशय राजकीय सोयीचं असेल आणि समोरून काही क्रिया आली असेल तरच ती प्रतिक्रिया त्यांनी दिली असेल. आज काही उतावीड नेते तुम्ही बघता, 2 दिवस प्रसिद्धी मिळाली की स्वतःला महाराष्ट्राचा केंद्रबिंदू समजू लागतात. असे अनेक आहेत. काही 2-4 नग तर खतरनाक आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, तुम्हाला माहिती आहे. रोज सकाळी उठून कुणावर तरी टीका करायची आणि मग ते व्हायरल स्टेटमेंट स्वतःच व्हायरल करायचं आणि दिवसभर मग चर्चेत राहायचं, म्हणजे आपली प्रसिद्धी होईल असं त्यांना वाटत असावं. इतकंच त्यांचं हे असं अशा प्रकारचं राजकारण उरलं आहे. काही जण तर तुम्हाला ठाऊक असेल, सतत पवारांची टिंगल टवाळी करण्यात मग्न असतात. नवीन ज्यांना काहीच इतिहास पवारांचा माहिती नाही, त्याच्या वयावर बोलतात, राजकारण संपलं असं म्हणतात. मंडळी, एवढंच नाही तर अतिशय वाईट वाटतं, आजारपणामुळे चेहऱ्यावर आलेलं त्यांचं व्यंग तुम्हाला ठाऊक असेल, ते सुद्धा लोकांनी सोडलं नाही हो भाषणामध्ये. मागे सदाभाऊ खोतांनी काहीतरी विचित्र असं ट्रीटमेंट केलं होतं याबद्दल. पण गंमत बघा, ज्यांच्यावर टीका होते ते कधीच त्यांना वैयक्तिक उत्तर देताना दिसत नाही. जेव्हा पवारांवर टीका लोक करतात, हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, संयम ठेवतात, ते शांत राहतात. कारण अनुभवाने मोठा झालेला नेता प्रत्येक दगडाला उत्तर देत बसला तर राजकारण संपून जाईल, म्हणून ते शांत राहणंच पसंत करतात. आणि शांत राहणं ही कमजोरी नसते, ही आत्मविश्वासाची एक मोठी ताकद असते, हे लक्षात घ्या. पवारांनी महाराष्ट्रात अनेक पिढ्या पाहिल्यात हो, अनेक उतार चढाव पाहिले, आकाश पाताळ पाहिलं, अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक पक्ष उभे राहताना आणि कोसळताना देखील पाहिले. त्यामुळे त्यांना बिलकुल पक्क माहिती आहे, राजकारणात कायम काहीच राहत नसतं, पण माणुसकी मात्र कायम राहते, परिचय कायम राहतो एक दुसऱ्यांचा, अतीत माहीत असतं, भूतकाळ माहीत असतं, संबंध कायम राहतात. आणि म्हणूनच आजही विरोधकांमध्ये, वेगळ्या पक्षात गेलेल्या नेत्यांमध्येही पवारांविषयी, त्यांनाच सोडून गेलेले काही नेते, पवारांविषयी, शरद पवारांविषयी एक वेगळा सन्मान त्यांच्या मनात दिसतो. लक्षात घ्या, हा सन्मान भीतीमुळे नाही, लक्षात घ्या, तर त्यांच्या वागण्यामुळे आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणात आवाज खूप वाढतो आहे, अतिशय आरडाओरडा, नुसतं चिल्ला चोट असं सगळं वाढलं आहे. तुम्ही पाहिलं असेल स्टुडिओतल्या त्या डिबेट्समध्ये चर्चांनी ते संस्कार, सुसंस्कृतपणा वगैरे सगळं त्यांनी गमावलेलं आहे. अशा काळात पवारांसारखे नेते शांतपणे एकच संदेश देतात. आता अनेक लोकांना त्यांचं बोलणं कळत नसेल त्यांच्या त्या व्यंगामुळे. हा भाग वेगळा आहे. राजकारण म्हणजे फक्त सत्ता नाही हे त्यांचं म्हणणं आहे, तर माणसं जोडण्याची कला आहे असं शरद पवार साहेब सांगतात. आणि म्हणूनच काळ बदलतो, सरकार येतात जातात, बदलतात, मंच बदलतात, व्यासपीठ बदलतात, पण काही नेत्यांचं वजन मात्र कमी होत नाही. तेच एक प्रामुख्याने नाव आज घ्यायचं आहे. ते नाव म्हणजे महाराष्ट्रातलं उत्तुंग असं मोठं नाव, शरदचंद्र पवार. तर अनेक गोष्टांमध्ये तुम्ही पाहिलं असेल, त्यांची एक त्या कार्यक्रमामध्ये चित्रफितही दाखवली, काही ऑडिओ, व्हिडिओ, व्हिज्युअल त्या ठिकाणी त्यांच्यावर ते काही गाणं त्यांच्या पक्षाचं असेल किंवा त्यांच्यावरती स्वतः महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार हे गाणंही होतं. आता 86-87कडे त्यांची 86, नॉट अ जोक, इतक्या भारी, इतक्या वृद्ध म्हटलं तरी चालते, या वयातही ते राजकारणात सक्रिय आहे, पुन्हा राज्यसभेवर गेले, म्हणजे त्यांची इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा. काही लोकांना वाटत असेल की नाही, पैशासाठी सत्ता असते वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं त्यांचं झाला आहे, विषय संपलेला आहे. तो आता काय म्हणते त्याला, प्रगतीची पातळी जी आहे ती खूप वर गेलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना त्याची गरज नाही आता. पण एक छंद असतो राजकारणाचा, म्हणून ते सक्रिय आहे. आणि त्यांच्या घरात, पवार कुटुंबात 5 पवार राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे फार लोक अलीकडे तोंडसुख घेतात. अजित पवार, दादा पवार काही नाईलाजाने तिकडे गेले, कशामुळे गेले सांगता येणार नाही. आता ते वर गेले, त्यांच्याबद्दल बोलण्यात काही रस नाही. मला तर वाटतं आमच्यासारखे व्हिडिओ करणाऱ्यांना फार आमचा हिरमोड झाला आहे. आम्हाला फार दुःख झालं आहे की अजितदादांचा विषय आता आमच्या स्क्रीनवर आम्ही घेत नाही, किंवा आम्हाला दादा नसल्यामुळे संधी मिळत नाही. अतिशय चांगला नेता, कामाचा माणूस या महाराष्ट्रातून आपल्याला सोडून निघून गेला, त्यामुळे अतिशय वाईट वाटतं. आणि हेही दुःख पवारांनी पचवलं, अनेक उतार चढाव त्यांनी पाहिले. त्यामुळे मला या व्हिडिओच्या माध्यमातून काही उतावीड कार्यकर्त्यांना, उतावीड नेत्यांच्या, उतावीड समर्थकांना एकच सांगायचं आहे की बोलताना थोडासा भान ठेवा की आपण कुणाबद्दल बोलतो आहोत. मी त्यांचा समर्थक नाही, मी त्यांचा मतदारही नाही, पण आपल्या महाराष्ट्रात ज्यांनी राजकारणात सुसंस्कृतपणा रोवला, त्याचं बीजारोपण केलं, त्यांच्याबद्दल, त्यांच्या व्यंगावर, त्यांच्या वयावर बोलणं हे काही योग्य नाही. म्हणून एकच नाव सांगतो तुम्हाला, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार, म्हणून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मंडळी, असो, इथेच थांबतो.
या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. मंडळी लाईक करायला विसरू नका. खाली जॉईन बटनकडे लक्ष द्या, आम्हाला मदत करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.